गजर कीर्तनाचा। दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई। दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई। जो सुख में सुमिरन करे, दुख काहे कोई कबीरा, दुःख काहे कोई। दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका, देवा आमचं दुःख लय मोठं आहे. आणि आपल्या जीवनात येणारं सुख दुःख देवाला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. सुख असो का दुःख असो कोणाला सांगायचं? देवाला. तुम्ही कोणाला सांगतात? माणसाला. माणसाला सांगून काय उपयोग आहे का? माणसाला दुःख नका सांगत जात जाऊ, बऱ्याच माणसाला बरं वाटत असतं. हा, याला तसंच पाहिजे म्हणते. बरं, ज्या माणसाजवळ दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ आहे. मग आपलं दुःख देवाला सांगावं का माणसाला? देवाला. बरं, ज्याच्यापाशी तुम्ही दुःख व्यक्त करतात मुळात तो माणूस सुखी आहे का? सासूबाई सुनाचं घरानं शेजारणी पशी सांगते, सखूबाई आमची सुन लय दाड आहे. तू काय सखूबाईला सांगते? परवाच्या दिवशी सखूबाईला झप केलं. तू तिला काय सांगतीस? जो देखे सो दुःखी सब दुखी सुखी राम के दास. या जगाच्या पाठीवर सर्वात सुखी जर कोण असतील तर ते फक्त माझे संत आहेत. विठाला म्हणून सुख दुःख देवाला सांगा. आणि हात तर दुसऱ्याला बिलकुल दाखवू नका. माणसं दुसऱ्याला हात दाखवतात ना, हात दाखवून अवलक्षण. हात तर त्याला दाखवतेच ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला. एखाद्या बाईच्या पोराची सोयरीक जमत नसल ते आता बाया येड्यावणीच करायला लागल्या. ह्या वैदाकडे जाय त्याचा गांडा, दुसऱ्याकडे जाय त्याची दोरी आण. आमच्यातल्या का वैदाकडे बाई आली म्हणली महाराज बघावं काहीतरी. त्यानं सांगितलं बाई उद्या. नाही हो महाराज बघा बघा. तुम्हाला सांगितलं ना उद्या. उद्या येताना निसते येऊ नका, पोराची कुंडली घेऊन या. लगेच दुसऱ्या दिवशी बाई हजर, महाराज बघा काहीतरी. महाराज म्हणले आणा इकडे कागद. महाराज म्हणले बाई तुमच्या नवऱ्याचं नाव तुकाराम आहे. अगदी बरोबर आहे. तुम्हाला 2 पोर आहेत. अगदी बरोबर आहे. 3 पोरी आहेत. अगदी बरोबर आहे. काल तुम्ही राशन दुकानातून 25 किलो तांदूळ आणले. मग तर बाईनं पायच धरले. बाई म्हणली माय महाराज मी लय महाराज पाहिले, मात्र तुमच्यासारखा महाराज नाही पाहिला. किती पोरण किती पोरी थी द्या सोडून मी तांदूळ आणले हे बी तुम्हाला कळालं. महाराज म्हणले 50 किलो गहू आणले मारली महाराज, पण तुम्हाला कसं कळायला लागले? ते म्हणलं बाई तुला कुंडली घेऊन यायला सांगितली, तू राशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आली. आता तुला हे नाही तर काय सांगू. हेच आहे ना तुझ्या घराचं भूगोल इतिहास नागरिक शास्त्र. मग कोणाला हात दाखवीत फिरत जात जा नका. ते रोडच्या कडीला बसलेले असतात ना ते पोपट पंची, ते तर ह्याच्यापेक्षा गेलेली. त्याला एक दिवशी गिराईकच नाही सापडला. ते म्हणला रागा आज तू मेरे नाम की चिठ्ठी निकाल, मुझे गिराईक क्यों नहीं मिला. त्यानं काढली चिठ्ठी आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर. अरे कोणाला काही कळत नसते राजा हो. सुख दुःख सांगायचं तर माझ्या मारुतीरायाला सांगा. मारुतीरायाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली ना तुम्ही. मारुतीराय एक असं दैवत आहे, तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरो हनुमंत बलबीरा. मारुतीरायाला संकट सांगा, तुमच्या जीवनातलं संकट मारुतीराय दूर करते. निस्तं माझ्या मारुतीरायाचा तुम्ही हनुमान चालीसा जर म्हणला तर तुम्हाला सिद्धिया प्राप्त होतात. सिद्धिया अष्ट सिद्धिनो निधि के दाता, असबर दीन जानकी माता. एखाद्या माणसानं जर दररोज हनुमान चालीसा जर म्हणला, हनुमान चालीसा म्हणजे 100 वेळेस जर म्हणला तर त्याच्या मनोरथ कोणतंही मारुतीराय त्याच्या जीवनातलं मनोरथ पूर्ण करतात. मी नाही सांगत. जो 7 बार पाठ कर कोई
छूट ही बंदी महासुख होई, जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गोरी सा। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ हृदय महडेरा। मारुती रायाला सांगा तुमच्या जीवनातलं. एखाद्या वेळेस जर काम होत नाही तर मारुती रायाला शरण जा आणि मारुती रायाला सांगा तुमच्या कामात यश येते. मी नाही सांगत. यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवोनी करणाहती, कीर्ती दिगंतरी मिरविली. निष्ठ माझ्या मारुतीरायाचं स्मरण करा. करिता हनुमंताचे स्मरण, विघ्नते होय निर्विघ्न, स्मरता होय ब्रह्मज्ञान. कथा पावन हनुमंते, ही ताकद मारुतीरायाची. म्हणून मारुतीरायाला शरण जा. तुकोबारा गेले शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो शरण शरण आलो माता तुम्हा आलो राम तुम्हा, तुम्हा आलो राम तुम्हा आलो शरण 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 जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. मारुतीराय मला भक्तीची वाट सांगा, काय भक्तीच्या त्या वाटा. मजदाबा व्यासुभटा. शरण जायचंय ते दोघालाच जा, एक देवाला आणि दुसरं संताला. याच्या व्यतिरिक्त कोणालाही शरण जाऊ नका, कारण देवाचा स्वभाव आहे बाह्यरंग बघत नाही, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची. तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो, आपल्याला अंतरंग कळत नाही. माणसं फक्त माणसाची गाडी पाहतात, गाडीच्या मागे किती हप्ते ते पाहत नाही. लोक फक्त माणसाचा बंगला पाहतात, गवंड्याची किती उदारी राहिली ते पाहत नाही. पण देव बघत नाही, त्याच्या हातात अंगठ्या किती आहेत, गळ्यात लॉकेट किती आहेत, त्याची गाडी कशी आहे, त्याचा बंगला कसा आहे, हे माणसं पाहते, देव पाहत नाही. तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो. किती बाह्यरंग पाहतो मला सांगा. तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? रूप पाहून गुंतीनं पाहितलेले असतात का? नाही. मग मी बऱ्याच पोरायला सांगत असतो, अरे चांबडा चांगला असून उपयोग नसते, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. म्हणून पाहता आलं तर मन पहा, चांबडा पाहून काय बोलतात. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असते. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. एक तर सध्याच्या काळात कोणी कोणाला पोरगी देईन, आणि ज्याला पोरगी द्यायला त्याला पास पडन. आमच्या इथे एक जणांना 10 पोरी नापास केल्या. उगत लोकांच्या लेकराला नाव ठेवायचे, कोणतीची हाईट कमी आहे, कोणतीची हाईट जास्त आहे, कोणती जाड दिसायली, कोणती उन्हात गेल्या लाल पडायली. या करतो तरी कोणती पास. त्याची आता इतकं वय झालंय, त्याला आता कोणी पोरगीत देईन. पुन्हा पोरगी पाहायला गेलं, पोरीनं त्याला विचारलं, तो नाव काय? ते म्हणला वसंत. ती म्हणली मला नाही पसंत. आणि पोरी 5 दिवस गेले पोर. आता एक भेटणं, तुम्ही दुसरी नापास कुठं करतात. आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आले डिमांड. आणि काय येऊ नये 15 वर्षापूर्वी पोरीचा बाप असं पाया पडत होता, हो आमचं लेकरू पदरात घ्या. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचा, हे तुम्ही कुठं आम्ही कुठं. आता जिरली का? आता जिरली. आता बळत ज्या हरी घालायला, ज्या हरी ते म्हणला पुढच्या घरी. यंदा नाही नादी लागायचं मला. म्हणून मुलीच्या बापानं मुलगी देत असताना परिस्थिती न पाहता स्थिती पाहणं गरजेचं आहे. लक्षात येते बोलणं? परिस्थिती न पाहता स्थिती पाहणं गरजेचं आहे. जुन्या काळातली लोक परिस्थिती पाहत नव्हते, स्थिती पाहत होते.
घराना माळकरी आहे का, मुलगा निर्व्यसनी आहे का, देऊन टाका मुलगी. गरीब आहे असू द्या गरीब, आज न उद्या होईल श्रीमंत, पण निर्व्यसनी मुलालाच मुलगी देणं गरजेचं आहे. जुनी माणसं म्हणायचे मुलगा श्रीमंत असेल आणि तो जर व्यसनी असेल तर एक दिवसात इष्टे टिकून खाऊ शकतो. म्हणून माणसं पैशानं सुखी राहत नसतात, माणसं संस्कारानं सुखी राहत असतात. जुनी म्हण आहे अर्धीच असा मत कशी असा सुखाची असा. आता तसं राहिलं का? आता परिस्थिती पाहिलीत, कोणाला विचारायचं पोरग कसं पाहिजे, ते म्हणते पैशावालं पाहिजे, नोकरीवालं पाहिजे, त्यानं 2 टाइम बिन पाण्याची पिली तरी चालते. पोरग कसं पाहिजे? म्हणून सध्याच्या काळामध्ये घटना घडायला लागल्यात. लग्न झाल्याच्या नंतर 6 महिन्यालाच मुलीनं फुकून घेणे, औषध पिऊन मरणे, विहिरीत उडी टाकून मरणे, या गोष्टी का घडायला लागल्यात? त्याला जबाबदार सासरचे लोक नाहीत, माहेरचे, तिचा बाप आहे. कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते. काय पाहिला होता? पैसा. म्हणून परिस्थिती न पाहता काय पाहणं गरजेचं आहे? स्थिती. आणि पोरीच्या माईला तर एकच वाटायले, पोरग कसं का असं, दिसायला चांगला असा, श्रीमंत असा, त्याला मायबाप नसा. आमच्या गावातली एक बाई म्हणली, महाराज आमच्या पोरीला एखादं पोरग पहा. मेला काकू काय पोरपात हिंडतो कमी नाही, तुम्हाला ठापा ठेपा असते. मला कसं पाहिजे? तुमच्यासारखंच माळकरी असा, 10 चक्कर जमीन असा, पैसा कमीनारा असा. महाराज आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहे. मेला चांगली गोष्ट आहे महाराज, पण आमची एक आट आहे. मेला काय आट आहे? पोराला मायबाप नसा. मेला बाबू छातीत दबली मी छाती. पण मी बी कीर्तनकार माणूस आहे. मेला काकू एक पोरग आहे ना तसं. म्हणली कसं आहे? मेला दिसायला चांगलंय, श्रीमंत आहे, माळकरी आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण पोराची बी एक आट आहे. म्हणली काय आट आहे? मेला पोराची आट आहे, पुरीला मायबाप नसा. बाई आम्ही काय विहिरी तुडी हाणाव का? मेला मग त्याच्या माईनं फुकून घ्याव का? तुला इरी तुडी हाणाव का म्हणाली, त्याच्या माईला पेटून देती होय. विठाला तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो, पण जगाचा बाप बाह्यरंग पाहत नाही. भाव का भुका हुए तो भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भाव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी वो दे दे मैं कभी लेता नहीं. भाव का भूखा हुए तो भाव ही बस सार है. काही न लगे भावचे कारण तुका म्हणे आना विठोबाची. हो देवा कारणे भाव तस्मात थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. देव बघत नाही कोणती जात, कोणता पंथ, श्रीमंत का गरीब. आणि परमार्थात जातीचा संबंध नाही. परमार्थामध्ये जातीचा संबंध कोणी कोणत्याही जातीतला असू द्या. सकाळाशी येथे आहे अधिकार, कलियुग उधार, कलियुग उधार, सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. याता याती धर्म नाही, विष्णुदासा निर्णय हाय ऐसा. वेदशास्त्री तुका म्हणे, यातीन होका तयाचे भलती प्रमाण जगद्गुरु तुकोबा राहायचे. म्हणून परमार्थात जातीवाद करणाऱ्या माणसाची साधू संतांना अतिशय चीड आहे. 2 पाप भयंकर सांगितलेत परमार्थात. परमार्थात आल्याच्या नंतर साधू संतांची निंदा करणे आणि परमार्थात आल्याच्या नंतर एखाद्या वारकऱ्याची जात विचारणे, हे 2 पाप जन केले त्याला नरकाशिवाय दुसरीकडे जागा भेटत नाही. जात पाहण्यासाठी शास्त्रात एक ठिकाणी परवानगी. आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना द्रव्य आणि कन्या येथे कुळकर्म शोधन्या. पण या मंडपात बसल्याच्या नंतर तुम्ही आम्ही सगळे एक आहेत, ते माझे सोयी रे
सज्जन संगाती पाया आठविती विठोबाचे. तुम्ही आम्ही सगळे या मंडपात एक आहेत महाराज. इथं जातीचा संबंध नाही. आणि जात कशाला म्हणायचं? जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असती. आलं का ध्यान? पुन्हा एकदा ऐका. जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असती. मी जाऊ का घरला? तुम्हाला गावात किती इज्जत आहे त्याच्या तुमची जात कळती. तुम्ही कुठं बी जन्माला या, तुम्हाला किती इज्जत आहे त्याच्या तुमची जात कळती. जुना शब्द आहे खानदान. काय शब्द आहे? खानदान. तुम्ही खाता काय, दान देता काय, याच्या तुमची खानदान अवलंबून आहे. आता खातं नाहीत नीट, धडण दान देत नाहीत. इथं भाविक आहे तुमचा परिसर. नाही तर काय काय गावात लोक असे झोड आहेत, खाऊ घालीत नाहीत असं नाही, खाऊ घालतात पण टोचून लय बोलत येत. मला एक जणांना घरी जेवायला नेलं, बायकोला म्हणला वाढ चपाती महाराजाला. वाढ वाढ वाढ, त्याला पुन्हा भेटत नसते. तू का हलकट समजायला लागलास का काय? जेवण झालंय. मला एक जणांनी विचारलं झालं का जेवण? म्हणलं हो. म्हणला कस काय? म्हणलं नंबर 1 घरी हेच खातात का? गांजरे गवत खातात. गरीबाच्या घरी जावं श्रद्धा आहे. ते कुडाचं घर असू द्या, झोपडा असू द्या, आमच्या महाराज लोकांना गरीबाच्या घरी आवर्जून गेलं पाहिजे. गरीबाच्या घरी काय? श्रद्धा आहे. काही काय हलकट श्रीमंताचे तर सगळं असते, श्रद्धा नसते. आम्हाला लई अनुभव येते. आम्ही कधी कधी एखाद्या गडगंज श्रीमंताच्या घरी गेल्याच्या नंतर काही काही बायका त्याच्या मंजूळ स्वरात विचारतात, महाराज तुम्ही आलात ना? मला डोळ्यात माती पडली का? आलो तर दिसायला नाही. कुठून आलात महाराज? मला परभणी. फार लांब असेल, मला उद्या जवळ आणतो, माझ्या बापाच्या हातात आहे. बरोबर. महाराज तुम्ही पाणी वगैरे घेता का? मला जातो तळ्याला, तुझ्या घरी कुठं पाणी आहे? महाराज तुम्ही कीर्तन वगैरे करता का? मला नाही, ऊस घेतलेत खुरपायला. काय धंदा आता मला दुसरा. महाराज जेवण वगैरे करता? मला हो. काय खाता जेवणात? मला गवऱ्या. काय खात असतील काय? मला हाबरेटीचा कडबा, ज्वारीचा कडबा, उरलं सुरलं तर सरमाड सुद्धा हाणणार, ढिल्ला पडणार नाही. आणखीन काय घेणार? मला डोसक्यात दगड घालून घेणार. काय घेणार? बाई स्वयंपाक करू लागली किचन वाट्या, पायात चपला घालून. मला घाल दे आता का आडला हरिण गाढवाचे पाय धरी. वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल होती. मला बाई तुमच्या पायात चप्पल आहे. महाराज ती वाढायचीच आहे. मला वाढायची. अशा किती चप्पल आहेत तुमच्या घरात? म्हणली वाढायची वेगळी, अंगळीची वेगळी, बाजाराला जायची वेगळी, फिरायला जायची वेगळी. मला हाणायची असली तर हानी एकदा आम्हाला तू. आणि माणसं म्हणते सुशिक्षित झाले, याला सुशिक्षित म्हणतात. आमच्या परमार्थात सुशिक्षित त्याला म्हणते जे जे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. धर्माचरण करतो तो खरा सुशिक्षित आहे. विठाला म्हणून ऐका, संत त्याला म्हणायचं जगात त्याला दुसरं काहीच आवडत नाही. नावडे जनधन जगामध्ये त्याला दुसरं काहीच आवडत नाही. नावडे जनधन, माता पिता त्याला जन आवडत नाही, त्याला धन सुद्धा आवडत. धन का आवडत नाही? नश्वरे धन मिळविले कोटी, संगे नये रे लंगोटी. ज्याच्यासाठी तुम्ही धन कमवून ठेवता मागचे माणसं उपकार मानित नाहीत. 60 वनी मरे धन आणि लावी पोरासी भांडण. धन कोणा कामा आले पहा विचारोनी भले. आताच्या काळात एखाद्याला वाटत असेल मी लय श्रीमंत आहे. तू काहीच श्रीमंत नाहीस, काहीच नाहीस.
पुराणात जेवढे श्रीमंत होऊन गेलेत का, आता कलियुगात तेवढा कोणी श्रीमंत नाही. राव नाही तर कोण श्रीमंत हो? काय रावण श्रीमंत होता महाराज, ज्याच्या श्रीमंतीचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायानं करावं. किती घर काशाचे, किती तांब्याचे, शुद्ध कांचनाची 7 कोटी घर रावणाचे सोन्याचे होते, सोन्याचे. काय आपल्यापाशी 2 अंगठ्या सोन्याच्या, तरी पंक्तीत बोट फिरित आहे, भात वाढ मटकी वाढ, भात वाढ मटकी वाढ, भात वाढ मटकी वाढ. काय ते आपल्यापाशी असलं तर एखादं लॉकेट सोन्याचं असते तरी वरची गुंडी लावित नाही. काय नाही. आणि त्यातली त्यात ह्या बायाला ते लय दागिन्याचा ना, आणि बाईच्या गळ्यातले दागिने ओरिजिनल आहेत का बेंटेक्स आहेत लगेच लक्षात येते. त्याच्या ओळखीण्याच्या 2-3 पद्धती आहेत. एक पद्धत सांगतो, बाकीचे 2 तुम्ही घरी जाऊन अभ्यास करा. एकच ओळखायचं, बाईच्या गळ्यात दागिने भरपूर असावा, आणि दागिने भरपूर असून ती बाई जर लवून चोपून वागत असेल तर समजून चालायचं गळ्यातले दागिने ओरिजिनल आहेत. आणि गळ्यात दागिने असून जर पदर टाकून पडत असेल तर समजून चालायचं 2000 किलो भर आणले. त्याच्या ओळखीच्या पद्धती आहेत. विठाला अख्खं जग श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करते हो. तुम्हाला कोण सांगितलं माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी होत असतो? सुखाचा आणि श्रीमंतीचा सुतराम संबंध नाही. आज ते माणसं जास्त दुःखी आहेत ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. संध्याकाळी झोप येत नाही, झोपीची गोळी खावं लागते. आमच्या गरीबाला बघा बरं, दिवसभर शेतात काम करते, संध्याकाळी पळड की झोप लागते. ज्याला पळड की झोप लागते का समजायचं भाग्यवान माणूस, बिन पैशाचा श्रीमंत. त्याला निष्ठी झोप येत नाही, घोरू घोरू झोप येते. आणि कोणाला घोरता येते का? जे बिनघोर आहे, ज्याला कोणताच घोर नाही त्यालाच घोरता येते, कोणालाही घोरता येत. म्हणून श्रीमंतापेक्षा गरीब माणसं सुखी आहेत. एक हिंदीतलं वाक्य खूप गोड आहे बघा, लक्षात आलं तर बघा. अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. लक्षात आलं तुमच्या, तुम्ही जाणकार श्रोते, त्याच्यामुळे टाळी वाजवली. काय काय गावात हिंदी कळत नाही. मी एका गावात कीर्तनाला काल्याच्या हिंदीतून अभंग घेतला. चुरा चुरा कर माखन खाया, जेवायला केली होती बुंदी. कीर्तन बसली बाया, ते पंगत बसली बायाची, आणि एक बाई जेवता जेवता म्हणती, माय त्या पोरानं कीर्तन ना जर केलं मग आता मधात हिंदी हिंदी काय म्हणू लागलं तेच कळलं नाही. दुसरी म्हणली, अगं काय करली हिंदी हिंदी हन बुंदी चल घरला. आपल्या बायाला हिंदी कळत नाही, इंग्रजी कळत नाही. आमच्या गावातल्या 10 बाया पंढरपूरला गेल्या, अंसाबाई, द्वारकाबाई, कावसाबाई, सौमित्राबाई, इथल्या सोडून रे भाऊ. पंढरपूरला गेल्या आणि तिथं बरमोडा घालून अमेरिकेची बाई आली. तिनं पंढरपूरचं मंदिर बघितलं आणि ती म्हणली, ओ वाव वंडरफुल. वंडरफुल म्हणजे सुंदर. पुन्हा ती म्हणली, ओ वाव वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणली, ए भावाने वंडरफुल नाही पंढरपूर आहे. धन कितीही कमवा, सोबत येतंय का हाव सुटत नाही माणसाला. 10 मजली बंगला बांधला तरी वरी गच काढीत आहे. अरे तुला मरायचंय कवा? एक जणानं 5 कोटीचा बंगला बांधला आणि वास्तू शांतीला मोह कीर्तन घेतलं. त्याला आधीच म्हणलं, जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणी जिल्ह्यात खडकवाडी चरबट आहे, तिथला मी आहे. कशाला न्यायला असतो? ते म्हणलं, नाही न्यायचं तर माऊली महाराजालाच. म्याल नाही. तिथे गेल्या वास्तू शांतीला मी अभंग घेतला. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोशे. मला काय काय बोलायचं ते बोललो. कीर्तन झाल्या माणूस म्हणला, महाराज आमचं घर पाहायला चला. मी म्हणलं, पाहिलं पत्रिकेव? नाही नाही, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, जरासं बरं होईल. मी आणलं, माया पायानं मौज घर फिटन. तू काय आलास तुझ्या घरी? पण चला म्हणलं, एखाद्याची इच्छा असते, आता घरात नेऊन बसल्या, बुक्काला दक्षिणा द्यावा. ते म्हणलं, घर कस काय? मी म्हणलं, छान आहे, आता तरी बुकाला. दुसऱ्या मधल्यात नेलं. घर कस काय? मी म्हणलं, अगदी सुंदर, आता तरी बुकाला. तिसऱ्या मधल्यात नेलं. घर कस काय? मी म्हणलं, उत्तम उत्तम, छान, सुंदर, हे अर्थ एकच. पुन्हा म्हणलं, घर कस काय? मी म्हणलं, मामा आता बुका लावा. जाताना सांगतो तुम्हाला तुमचं घर कस काय.
त्यानं बुक्का लावला, दक्षिणा दिली, पुन्हा म्हणला घर कस काय? मला तुमच्या घरात 2 चूक आहेत. दक्षिणा खिशात पडली होती. 2 चूक आहेत. म्हणला काय चूक आहे? मला पहिली चूक घर पडणार. कसं पडन महाराज? परसभर पाय खणलाय मला, 5 परस खण तू घर पडणार. कसं पडन? मला किलारी सारखा भूकंप झाला. हो राम. दुसरी चूक, मला दुसरी चूक, घर जर नाही पडलं तर तुला ह्याच घरातून 1 दिवस बाहेर काढावं लागणार. कोण काढीन? मला तुमचेच पोरं. काय ताकद आहे ह्या पठ्याला बाहेर काढायची? मला मेल्यावर काय मदत फुकणार आहेत का? बाहेर काढावंच लागेल ना. उड जाएगा एक दिन मुझे रहेगा पिंजरा, तुला हिफाजत करे लाख करे रखवाली, लाख हिफाजत करे लाख करे रखवाली. उड जाएगा कीर्तन सुटल्यावर घरी जाताना म्हणीत जायचं, पिंजरा किती लबाड्या करियड्या पिंजरा, किती शेजाऱ्याचा बांध कुरू कुरू जमीन वाढव पिंजरा, शाबास. आणि किती दुधात पाणी टाकू टाकू इक टाक, तुला काय टाकायचंय तर पिंजरा, शाबास. तुम्हाला कळायलंय घरी जाऊन बापाला सांगा पिंजरा खाली. काय सोबत येणार आहे मला सांगा. त्या माणसानं 15 लाखाची निष्ठी बाथरूम बांधली. बाथरूम सगळं घर मला फिरून दाखविलो. मला म्हणलं बाथरूम कडे चला. मला आली नाही. तो एकटाच जाय उघडून दाखवायला बाथरूम. कस काय बाथरूम? 2-3 लाखाचा असा झोपून आंघोळ करायचा टप होता. म्हणलं मामा एवढ्या लाखाची बाथरूम बांधली. मला मग म्हणलं मी आल्या याच्यात आंघोळ घालणार आहेत का? मला नाही ना. खरंच माथार 6 महिन्यालाच मेलं. त्याच्या मोतीला मीच गेलो. मी पाहिल्याशिवाय बोलत नसतो. म्हाताऱ्याला बाहेर काढलं, आंघोळीला 4 चादरा धरल्या, मधात आंघोळ घातली. कायची बाथरूम आणि कायचं काय? किती कोटी रुपयाचा बंगला बांधा, शेवटची आंघोळ अंगणातच. बाहेर काढलं, पाट टाकला. अहो आंघोळीला बसायला पाठ सुद्धा देईन. सुन सुन आपली तिकडे बघायची ताकदच नाही. सुन म्हणली माय पाटण्यात का काय मग बाबा त्याच्या बसून जेवत. आता मला सांगा बंगला कोण बांधला होता? बंगला कोण बांधला? म्हाताऱ्यानं. आणि त्याला आंघोळीला बसायला पाठ देईन. त्याला सुन म्हणते. काय म्हणते? सुन हाय का सुना? सुना म्हणते. मग ह्या मेल्याला कोण आणलं ग? ज्या बाईला सुन नाही तिला लय सुनाची हौस असते. ह्या डोळ्याच्या देखत आणायची म्हणती. ह्या डोळ्याच्या देखत आणायची. अन्न तुला सुनाचा झटकाच माहित नाही. वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच. आणि जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मेली. बोलता येईना आणि दुःख कोणाला सांगता येईना. गेली आधार म्हणून पण झाला निराधार. तोंड झोडाय माणूस भेटणं तोंड झोडाय. केली भाषीन तिनं दाखविली काशी. अरे किती धडपड्या करा संसारामध्ये. संसार बरोबर येते का हो? तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा न माझा भरोसा. जग हे कुणाचे
सांग भल्या मानसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर जाणून घेरे धनाच्या तुलालसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागे कधी कधी लागेल रे वेळा तुला गोडिया भरगाची कधी लागेल वेळा तुला तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते सर्वस्वाचा त्याग आमच्या साधू संतांनी केलेला आहे संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला हरिभजनी हे ढवळिले जग सुखविला लाग कळी काळांचा जाळोनी संसार बैसलो अंगणी संसाराचा त्याग केला आणि देवाला चित्तामध्ये साठवण्याचा प्रयत्न केला देवाला चित्तामध्ये साधू संतांनी साठवलं म्हणून तुकोबाराय म्हणले कोणाची संगती देण्यापेक्षा त्या संताची देव वसे चित्ती
करावी संगती, मला त्यांची संगती पाहिजे. आणि जीवनामध्ये काय चांगली जर पाहिजे असेल तर ती माणसाला संगती पाहिजे. कारण संगतीनं माणसाचा उद्धारही होतो आणि संगतीनं माणसाचं पतनही होतं. पतन उद्धार संगाचा महिमा. जेवढं तुम्ही चांगल्याच्या संगतीमध्ये बसतान तेवढी तुमची किंमत मोठी होईल. संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत चांगल्याच्या संगतीत बसलात का तुमची किंमत वाढते. भाजीपाला विकणाऱ्याच्या तराजूवर जर माशी बसली तर काही फरक पडत नाही. पण तीच माशी सोनं मोजताना सोनाराच्या तराजूवर जर बसली तर तिची किंमत 5,000 होती. म्हणून तुम्हाला कोणाच्या संगतीत बसायचं हे तुम्ही ठरवा. संगती माणसाला चांगल्याची पाहिजे. म्हणून आज बरेचसे तरुण मंडळी आहेत कीर्तनाला. आपल्या तारुण्यामध्ये आपल्याला संगती चांगल्याची पाहिजे, तेव्हा तारुण्य सफल होते. आणि तरुणांना परमार्थात येणं काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. खरा परमार्थ तर तरुणाचाच आहे. पण आपले काही काही गावातले असे तरुण आहेत, सकाळी जातात घरून संध्याकाळी आणावं लागते धरून, आणि ते तरुण. अरे तरुण मुलं आहेत तरच शान आहे. तरुण आहेत जवान तरच या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. गाता भागवत ज्ञानेश्वरी या धर्म संस्कृतीवर ठेव भान, तर उंच होईल या भारत देशाची मान. आणि उंच करायची असेल मान तर महिला मंडळी तुम्ही शिकवा लेकरायला पसाय दान, नाही तर होईल मथरपणी ताना तान. काळ विचित्र झालाय. पोराचं वय झालंय 8, पोराचं वय झालंय 8. पोरग वरातीत नाचते ताट, त्याला शिकवा हरिपाठ, नाही तर लागन मथरपणी वाट. नसल लागून घ्यायची वाट तर त्याला दाखवा अशा सप्त्याची वाट. तीर्थे घडतील 360. काळ विचित्र आलाय. शेतकऱ्याला शेती साथ देणं म्हणून शेतकरी झाले नंगाट. 10वी 12वीचे पोरं पेव पेव झाले तंगाट. आणि आता पहिलीच पोरग म्हणतंय झालं झिम 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 झिम. शाबास. म्हणून चांगले संस्कार लावणं काळाची काय संस्कारच नाहीत महाराज. मला एक जणांना घरी चहा प्यायला नेलं आणि पोराला बोलून घेतलं, पाप्या इकडे सांग ना वाट किती. ते म्हणला ना वाट 52. बाप बी हुशार होता. त्यानं 200 रुपयेच काढे. म्हणला शाब्बास जाय गोळ्या खाय बिस्किट काय आईस कर. मला आला राग. मी पोरग चुकीचं उत्तर देते, तुम्ही त्याला 200 रुपये देतात, मुस्काड्यात द्यायला पाहिजे. ते म्हणला पोरग तू आहे का मग. ते म्हणलं तूच. म्हणलं मग तू शांत बस. मी म्हणलं कस काय. ते म्हणलं आमच्या खोडी आम्हाला माहित असतात. मी म्हणलं कस काय. ते म्हणलं महाराज ते आता पुस्तक न वाट 35 म्हणत होतं, पैसे देऊ देऊ 52 वर आणलं. जात 300-200 आणखीन मात पोरग 72 वर येणार. शिक्षकानं विद्यार्थ्याला उठीला ओट पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ते म्हणला बेंडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग. ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण. शिक्षक म्हणला सांग रे घटना आणि दुर्घटना याच्यामध्ये फरक काय. ते म्हणला सर शाळेला आग लागली ही झाली घटना, त्याच्यातून तुम्ही सुखरूप बाहेर आलात ही झाली दुर्घटना. आता असे लेकरं असल्या कशाला शिकते मला सांगा. 8 दिवस पोरग शाळेत आलं नाही. 9व्या दिवशी मास्तर घरी गेला. मास्तर घरी आलेला पोराच्या आजानं बघितला ना आजा म्हणला पाप्या मास्तर घरी आला. लप लप लप.
पप्प्या म्हणला बाबा तुम्हीच का पा आज आम्हाला मला लपाय सांगतोस ते म्हणला सांगितलंय मास्तरला मग आज आम्ही आलाय 8 दिवस मी येणार नाही म्हणून लेकरायला चांगले संस्कार द्या. आता हे पांचाळ महाराजाच्या संस्थेतले हे जे लेकर आहेत ना आज वारकरी शिक्षण देणं काळाची गरज आहे. आता ह्या लेकरायला कीर्तन येईल भजन येईल का न येईल हे नाही सांगत पण आयुष्यभर दारू तर पिणार नाहीत ना. आणि सध्याच्या काळात लेकरायनं एवढं जरी केलं आपल्या इथून पुढच्या तरी भरपूर झालं हे ध्यानात ठेवा. संस्कार नाहीत आणि परिवर्तन झालं पाहिजे हे सप्ते त्याच्यासाठीच आहेत. कशासाठी? माणसामध्ये परिवर्तन होण्यासाठी कुठंतरी समाज प्रबोधन होण्यासाठी. नाही तर माणसं काही घेईनच. सध्याच्या काळात कीर्तनाला दम नाही. कशाला बी कीर्तन. मेला तरी कीर्तन आणि जन्माला आला तरी कीर्तन आहे. गोड जेवणाला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, बारशाला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, सत्यनारायणाला कीर्तन, आता वरातीला बी कीर्तन. टीव्ही लावली तरी कीर्तन आणि मोबाईल मध्ये बी काय. सध्याच्या काळात जेवढी लोक कीर्तन ऐकायले तेवढं काहीच ऐकणं. पण बदल कोणात व्हायला बदल. एका गावात मी भागवत कथा होती. भागवत कथा सुटल्या एक बाई मायापाशी आली मला म्हणली महाराज आमच्या घरी चला ना. मी म्हणलं कम बाई आमच्या त्याला लय प्याचा नाद लागलाय. मी म्हणलं मग मी काय करू. नाही तुमच्या शब्दानं जरासा बदल झाला तर झाला. मी म्हणलं बाई माया संगची काव पिऊन येते ती मला मिळ लागत नाही. काय बदल होणार आहे. पण चला म्हणलं एखाद्याची इच्छा असती. आता घरात नेऊन बसविल्या. ते घरी नव्हतं बाहेर गेलेलं होतं. ते बाहेरून आलेलं लाल गिल डोळे गिळे झालेले बिनपाण्याची पिऊन चालतं ते. माझ्याकडे पाहिल्यावर मला म्हणला महाराज आहेत का काय. म्हणलं हो मी तर पंक्चरच झालो. महाराजच आहे. काय नाव आहे. म्हणलं माऊली महाराज. माऊली महाराज कीर्तनात तिकडच दिसतात. म्हणलं काय लुगडं नेसतो काय कीर्तनात तिकडं दिसायला. मला पटकान गिटकान. म्हणलं पटका म्हणणं गिटका काय म्हणालास. काय आमच्या गावात. म्हणलं कीर्तन आहे. हो राव म्हणला 2-3 दिवस झाले ती भनभन ऐकू लागली. सप्त्याला भनभन म्हणलं ती. म्हणलं तुम्ही येत नाहीत कीर्तनाला. तसल्या मोकार धंद्यात आपण पडत नाही. कीर्तन मोकार धंदा आहे. सप्त्याला पट्टी दिली मोकळा झालो. सांगितलं कार्यकर्त्याला म्हणलं काय करायचं तर करा. शिरा करा, भात करा, कढी करा, दगड करा, माती करा. म्हणलं बरं झालं. किती पट्टी दिली. म्हणला 10,000 दिली. म्हणलं बरं झालं प्यातड्यानं 10 दिली म्हणल्या. म्हणलं महाराज मी 10,000 पट्टी दिली म्हणल्या मग हिस्सा आहे का नाही सप्त्यात. म्हणलं तुम्ही 10,000 पट्टी दिली म्हणल्या तुमचा हिस्सा आहे ना. म्हणलं मग माया हिस्साचं कीर्तन तू इथंच सांग. इथंच. तरी त्याला म्हणलं मामा दारू पेत जाऊन ये. दारू पेनं चांगलं नसतंय. लेकरं बाळ रस्त्या येत असते. अहो भगवान श्रीकृष्णाचं खानदान दारूनं नष्ट झालं. तुमचं काय होणार आहे.